या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये मी सय्यद मोहम्मद अली सादिक यांच्या प्रचाराला आलेलो आहे। हे आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत। माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी शहराचे नगराध्यक्षाचे प्रमुख गजानन मुडेगावकर, तालुक्याचे प्रमुख राजू वाघमारे, बाकी हे सगळे प्रमुख नेते, माझ्याबरोबर आलेले सर्व जिल्ह्याचे नेते बंधूंनो, या प्रभागातील सर्व जनतेला आम्ही मतदारांना मी आव्हान करतो की शिवसेनेतर्फे सय्यद मोहम्मद यांना उभं केलेलं आहे। त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण। या धनुष्यबाणावरच आपण 20 तारखेला मतदान करावं। या प्रभागातील विशेष करून जे ओबीसी बांधव आहेत, या ओबीसी बांधवांना मी विनंती करतो की या ठिकाणी शिंदे साहेबांकडे जाऊन मी असेल, गजाननरावजी असतील, आम्ही सय्यद मोहम्मदला तिथं जाऊन त्यांच्याकडून कॅन्डिडेटशिप आणलेली आहे। म्हणून ओबीसी बांधवांनाही मी या ठिकाणी आवाहन करतो, कारण मित्र हो, आपल्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढा मी दिलेला आहे। म्हणून आमच्या वतीनं सय्यद मोहम्मद हे उमेदवार आहेत शिवसेनेचे। धनुष्यबाणावर आपण मतदान करावं। आपल्याला माहीत आहे की अगोदरच्या नगराध्यक्षांनी लोकांनी काय केलेलं आहे। मी आता येऊन पाहतोय, या प्रभागामध्ये फिरतोय, चालता येईनाय, नाल्याची दुर्गंधी सुटलेली या, आणि म्हणून आपल्या या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण सय्यद मोहम्मद यांना आपण निवडून द्यावं। त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण। धनुष्यबाणाच्या बटनावरच बटन दाबून त्यांना आपण सहकार्य करावं, एवढं मी आपल्याला आव्हान करतो। कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका, कुणीही काही म्हणेल त्याच्या याला बळी पडू नका। आज एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना त्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची शिवसेना आहे। सर्वसामान्य माणसांना, सर्व दलित असेल, मुस्लिम असेल, अन्य समाज सगळे असेल, त्यांना साथ देणारा जर कोणता पक्ष असेल तो एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे। म्हणून मित्र हो, सय्यद मोहम्मद साहेबांना आपण त्या ठिकाणी निवडून द्यावं। एक धाडसी तरुण आहे, जिद्दीनं काम करणारा आहे। या ठिकाणी आपण गजाननरावलाही मतदान केलेलं आहे। ते दोन्ही जोडी त्या नगरपालिकेमध्ये पाठवा आणि आपल्या भागाचा विकास करून घ्या, एवढी ही विनंती आपल्याला करायला आलो। आपण मतदान करावं अशी विनंती करतो। आणि या नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 साठी सय्यद मोहम्मद हे आपले उमेदवार असून या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खास आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीमान टीपी सर आपल्यासाठी इथे आलेले आहेत। टीपी सरांचा जर इतिहास काढला तर जुन्या लोकांना सगळ्या माहिती आहे की सर हे अन्यायाच्या विरोधात कसा आवाज उठवत होते। सर पक्षपात कधीच सरांनी केलेला नाही, ह्याच्या आधी केलेलं नाही, नंतरही करणार नाही, त्यांच्या स्वभावातच नाहीये। जिथं अन्याय होतो तिथं टीपी सर स्वतः उभा टाकून तो अन्याय दूर केल्याशिवाय तिथून जात नाहीत। एक कायद्याला न भेणारी छडी म्हणजे टीपी सर, अशी सरची ओळख ह्या अंबाजोगाई शहरात आहे। आणि मी सर्व आपल्या इथल्या बांधवांना, आता आपल्याला रोजच कॉर्नर मीटिंग घ्यायच्यात, रोजच बोलायचं आहे। सरला आपण आज दुसऱ्या कार्यक्रमात जाऊ देऊ, तर आपण रोज इथं प्रत्येकाच्या मागे काय जबाबदारी द्यायची, काय नाही द्यायची सर, ते आम्ही तालुका प्रमुख अर्जुन भाऊ सगळे आम्ही सगळे बसून ठरवू। आणि निश्चित ते सगळ्यात जास्त लीडनं ही आपलं शीट इथून निवडून कसं आणायचं त्याची आम्ही ताकद लावू। आणि तुमचा सुद्धा झेंडा मुंबईत
कसा तिथं तुमच्या मार्गदर्शनाखाली फडकून दाखवू याचा शब्द तुम्हाला देतो. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी, मौलाना आझाद साहेबांचा